हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउजची इथे कटिंग बघणार आहोत। पण एका त्यांनी कमेंट्स केली होती की ब्लाउजहून मेजरमेंट कसं घ्यायचं। तर आधी आपण माप घेऊया, त्यानंतर अस्तर इथे कट करणार आहोत, मग आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत। तर आधी माप कशी घ्यायची, इथे मी कटोरी ब्लाउज घेतले। तर कटोरी ब्लाउजचं जी पाठीमागची बाजू आहे तर या पॉइंट पासून आपल्याला उंची घ्यायची आहे। शोल्डर स्ट्रेट आणि या बाजूपासून उंची। तर या पॉइंटला बघा, ब्लाउजची जी उंची ती 13.5 तयार आहे या पॉइंटला। तर जी उंची मेजरमेंट आपल्याला लिहून घ्यायचंय। तर या पॉइंटला जी उंची आहे ती आहे आपली इथे 13.5 इंच उंची। त्यानंतर बघा, आता या पॉइंटला जो आपला इथे आय वाला पॉइंट आहे, या पॉइंटला इथे आय केलेत बघा। या पॉइंट पासून काखेतलं मेजरमेंट तर इथे आपल्याला दाखवते 8 इंचावरती। याचाच अर्थ असा की जे ब्लाउज आहे ते आहे 32 इंचाचा, 8 याचा चौथा पार्ट दाखवतोय। तर बघा, या पॉइंटला चेस्ट आहे 32 इंचाची, 8 याचा वाला आपण चौथा पार्ट काढलाय। तर बघा, हे झालं। त्यानंतर बघा, आता जो कटोरी आहे ब्लाउजला, कटोरी आता 32 इंचासाठी कटोरी कुठली यूज करायची आपल्याला या पॉइंट पासून। तर इथे हा आपला आय वाला पॉइंट आहे। इथे मेजरमेंट तुम्हाला कमी दाखवल कारण इथे पट्टी ही फोल्ड केलेली आहे या पॉइंटला बघा। तर काहीसं बघा, इथे 4.5 इथे आपण दाखवतोय। तर या पॉइंट पासून बटन पासून मी साईडला याचं मेजरमेंट घेते, बरोबर दाखवते 5 इंचावरती। तुम्हाला लक्षात येणार नाही, त्याच्यामुळे आपण इथे तुम्हाला इथून जॉईंट आहे हा आपला कटोरीचा पार्ट आहे। तर इथे बघा 5 इंचाची आपली कटोरी आहे। तर 32 साईज साठी आपल्याला कटोरी हवी आहे 5 इंचाची। कटोरीचं मेजरमेंट आपण इथे लिहिलंय। आता बघा, हे झाल्यानंतर आपल्याला शोल्डरचा अंदाज कसं तुम्ही घेणार की याला शोल्डर आपल्याला कसं घ्यायचंय किंवा गळा याचा कसा घ्यायचा आहे। तर इथे मी शोल्डर पॉइंट पासून स्ट्रेट आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय, सरळ घ्यायचंय, तिरकसं घ्यायचं नाही। तिरकसं मेजरमेंट दाखवलं तर गळ्याचं हे वेगळं दाखवेल तुम्हाला। आपण हे दोघं बघूया। तर या पॉइंट पासून शोल्डरला मी टेप ठेवलाय आणि इथे तर बघा, गळा आपला इथे आहे 9.5 इंचाचा। याला आपल्याला टाकताना टाकायचं आहे 10 इंचावरती, अर्धा इंच शोल्डर मध्ये दाबला जाईल। गळा तयार आहे 9.5 इंचाचा। आता बघा, तिरकसं जर घेतलं तर इथे या पॉइंटला दाखवते 11 इंचावरती मेजरमेंट हे वाढून जातं। हे बरोबर आहे, पण शोल्डर मध्ये दाबलं जाईल। टाकताना तुम्हाला 10 टाकायचंय, 9.5 हा या पॉइंटला रेडी येईल बघा, या पद्धतीने। आता हे झाल्यानंतर माप आपली इथे काढून झाली। आता जी आपण पेपर पॅटर्न यूज करतो त्यासाठी योगपट्टी ही साईजनुसार कशी वाढवायची, तर साईड पट्टीचं मेजरमेंट घ्यायचं। जिथे आपली या पॉइंटला बघा, शोल्डरला जिथे आपली कटोरी मॅच झाली त्याचं मेजरमेंट घ्यायचंय। तर हे बघा, हे वरून दाखवतंय ब्लाउज मेजरमेंट नुसार आपल्याला 11 इंचावरती, हे दाखवतंय आपल्याला 11 इंचावरती। आणि यापुढे 2 इंचाची खाली इथे योगपट्टी आहे। आता हे झालंय। त्यानंतर मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, तर पाठीमागच्या पार्टला परत आपल्याला इथे हा जो आपला शोल्डरवाला पॉइंट आहे तिथून घ्यायचंय मेजरमेंट। तर बघा, मुंड्याची जी उंची आहे इथे तयार आपल्याला 6 दाखवते, शोल्डर मध्ये दाबलं गेलंय त्याच्यामुळे 6.5 इथे मुंड्याची उंची असणार आहे। स्लीव बघायची आपल्याला, तर स्लीव आहे इथे आपली 5 इंचाची। आता आपल्याला इथे हवा आहे बॉटम। तर इथे बघा, बॉटमचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, इथे स्ट्रेट याला पकडायचंय या पॉइंट पासून आणि तर इथे दाखवतंय हे 5.5 इंचावरती। 5.5 म्हणजे 11 इंचाचा यांचा पूर्ण घेरा आहे बॉटमचा। 11 लिहूया, याचा आपण निम्मा पार्ट टाकणार आहोत 5.5 इंचावरती। तर बघा, आता मेजरमेंट आपण लिहून घेतली आहे। आता कटिंग जसं की माप लिहिली आहे त्यानुसार आपण इथे डायरेक्टली कटिंग करणार आहोत। तर याच्यासाठी आपल्याला करायचं काय, आधी जे अस्तर आहे चेस्ट वाईज आपल्याला याची डबल घडी घालायची। आता इथे बघा, आपण अस्तराची घडी 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय, 10 इंचावरती मी याची घडी घातली आहे।
10 इंचावरती आपण अस्तराची घडी घातली. शोल्डरला कापड इथे आपला कमी जास्त आहे, तर आधी आपण काय करायचं, या पॉइंटला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून शोल्डर हे कमी जास्त होणार नाही. या पॉइंटला शोल्डरला स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. आता बघा शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे आपलं राहिलंय, तर इथे आपण एकदा ब्लाऊजकडे बघूया. शोल्डर रेडी किती इंचाचं आहे, या पॉइंटला 2 इंचाचं, तर एक साधारण 2.5 इंचाचं शोल्डर असेल, जे की इथे स्लीवमध्ये दाबलं गेलंय. तर याचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, इथे मी 5.5 इंचावरती इथे शोल्डर ड्रॉ करतेय. इथे आपण जी मंडईची उंची ती मी या पॉइंटला इथे या पॉइंटला आपण 6.5 इंचावरती मी ड्रॉ करतेय. चेस्टचा चौथा पार्ट 8 आणि यात 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा. आता 13.5 आपल्याला उंची हवी आहे ब्लाऊजची, तर आपण 14.5 म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा घेऊया. इथे 14.5 इंच, 1 इंच मी एक्स्ट्रा घेतले. आता 2.5 इंचाचा आपला गळ्याचा घेरा असणार आहे. 2.5चा गळ्याचा घेरा आहे आणि जसं की मी तुम्हाला म्हटले 9.5 आपल्याला गळा रेडी हवा, तर या पॉइंटला मी इथे घेते 10 इंचावरती. इथे पण 2.5, इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊया. आता बघा पाठीमागची जी गोलाई आहे ती आपल्याला द्यायची 1.5 इंचावरती या पॉइंटला, अगदी आतल्या हाताने. आता बघा गोलाई दिल्यानंतर आपण कमरेचं मेजरमेंट टाकलेलं नाहीये, तर कमरेचं मेजरमेंट घेताना परत आपला जो फिक्स फिटिंग वाला पॉइंट आहे एका साइडने, तर त्याचा आपण ना चौथा पार्ट घ्यायचा आहे या पॉइंटला. तर इथे बघा काहीसं दाखवतंय 6.5 इंचावरती, तर जे माप आहे 6.5 आपण आधी या पॉइंटला 6.5 घेऊया आणि यात घेऊया परत इथे 2 इंचची मार्जिन. ब्लाऊजची अगदी आपल्याला झेरॉक्स कॉपी म्हणजे जसं आहे तसं आपल्याला इथे हे स्टिच करायचंय. आता बघा इथे आता गळ्याचा आकार आधी आपण बघूया कसा आहे, कारण मी इथे चौकोन ड्रॉ केलाय. गळा पण आपला इथे चौकोनी सेम, कुठल्याही प्रकारचा त्याला आकार द्यायचा नाही आहे, तसा कट करूया. आता पाठीमागचा पार्ट ड्रॉ याला मी कट करून घेते. तर या पॉइंटला बघा जसं आपण माप घेतलं, पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी. आता पाठीमागचा पार्ट रेडी. आता फ्रंट पार्ट साठी कॉटन ब्लाऊजचं पेपर पॅटर्न आपल्याला यूज करायचं आहे. या कॉटन ब्लाऊजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करणार आहे मी, आणि राणी ट्युटोरियल चॅनलला तुम्ही क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक साईज साठीचं इथे पेपर पॅटर्न मिळणार आहे. तर बघा आता याला ठेवताना आपल्याला कापड पण ऍडजस्ट करायचं आहे आणि याला डबल फोल्ड करून ठेवायचं आहे. 80 सेंटीमीटरचं आपण इथे पीस घेतलंय. यामध्ये आपण आधी काय करूया, या पॉइंटला मी स्लीवची कटिंग करून घेते, मग त्यानंतर आपण इथे पेपर पॅटर्न ठेवून. इथे मी 4 कापडात घडी घातली आहे. या पद्धतीने 4 कापडात आपण घडी घालूया आणि उंची जी आपल्याला हवी 5 इंच आपली स्लीव आहे, बरोबर. तर मग आपल्याला यात करायचं काय, 6 इंच आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा हवं. इथे मी 6 वरती एक पॉइंट देते. इथून स्केलने सरळ लाईन ड्रॉ करून घ्या, जेणेकरून कापड आपला फिक्स होईल की आपल्याला एवढं इथे कापड हवंय. आता दंडघेर आपला आहे 11 इंचाचा, तर आपण 5.5 वरती एक पॉइंट घेऊया. इथे मात्र मार्जिन आपण हवी 1.5 इंचाची. आता याच पॉइंट पासून काखेत एक 3 इंचावरती तिरकसं मेजरमेंट टाकायचं. मुंडेची जी गोलाई आहे ती घ्यायची 7.5 इंचावरती आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. याला हलकासा या पॉइंटला आपल्याला तिरकसं जायचंय आणि इथून गोल सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ही झाली आपली स्लीवची कटिंग. या पॉइंटला आपली स्लीव पण रेडी. आता बघा स्लीव पण आपली इथे रेडी झाली. स्लीव रेडी आहे. आता आपल्याला जे तुम्हाला मी पेपर पॅटर्न दाखवलं ते ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचंय ब्लाऊज. तर आधी या पॉइंटला आपण काय आपला ऍडजस्ट होतोय ते बघा. इथे आपण कटोरी कट करूया, त्यानंतर इथून आपण साइड योगपट्टी कट करणार आहोत. तर आहे कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता
मी इथे कटोरी ड्रॉ करते। आहे तशी ठेवून कटोरी ड्रॉ केली। आता कटोरी ड्रॉ करून झाली आहे। आता आपल्याला योगपट्टी इथे ड्रॉ करायची। आता या पॉइंटला पण कटोरी ड्रॉ केली आहे। आता इथे बघा आपल्याला इथून आपल्याला आता योगपट्टीचं मेजरमेंट टाकायचं आहे। इथे माझा कापड हा डबल फोल्ड आहे। तर या पॉइंटला आपल्याला करायचं काय, जे आपण चौथा पार्ट टाकला होता कमरेचा, जो की होता आपला, इथे आपल्याला 6.5 दाखवलं होतं। यात आपण घ्यायचे 6.5, 7.5 आणि 8.5। 8.5 या पॉइंटला हवंय आपल्याला 3.5 इंच, जो आपला फिटिंगवाला पॉइंट असणार आहे। आणि जो आपला कटोरीचा पॉइंट मॅच होईल तिथे आपल्याला हवंय इथे 4 इंचावरती। ही आपली योगपट्टी। तिचा आकार देताना आपल्याला बघा या पॉइंटला असं निमुडकं द्यायचं आहे। बॉडी शेपनुसार याला तिरकसं बरोबर कटोरीला हा आपला मॅच व्हायला हवाय या पद्धतीने। आणि हा आपला कटोरीवाला पॉइंट। तर इथे बघा कटोरी पण रेडी आहे। आता आपल्याला हवाय साईडवाला पॉइंट, त्याच्यासाठी हा कापड आहे, याला आपल्याला आता ऍडजस्ट करायचं आहे। तर बघा ते या पॉइंटला मी डबल कापड ठेवलंय आणि यात आपल्याला आता याला आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं। तर बघा या पॉइंटला मी कुठल्याही प्रकारचं आता यामध्ये एक्स्ट्रा घेत नाही, उलट यात आपल्याला कापड जो आहे तो कमीच होतो या पॉइंटला। त्याला आपण किंचितसा इथे देऊया जॉईन। तर या पॉइंटला किंचितसा अगदी आपल्याला अर्धा इंच इथे जॉईन द्यायचं आहे। बाकी मेजरमेंट सेम आहे। याला आपण कट करून घेऊया। तर बघा या पॉइंटला आता पूर्ण जे ब्लाउज आहे ते आपलं रेडी झालंय। आणि हा आपला पाठीमागचा पार्ट। आता बघा इथे आपला ब्लाउज पूर्ण रेडी आहे। याला मेन फॅब्रिक वरती ठेवायचं, कटिंग करायचंय। आणि आजचा कटिंगचा व्हिडिओ आपण इथे कंप्लीट करूया। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया आपण स्टिचिंग।